दत्तात्रयाच्या फोटोला वाहते तुळशी, मोरेश्वरांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी. पूर्वीपासून आमच्या आजी आईपासून म्हणजे ही प्रथा चालू आहे. सावित्रीने आपल्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी हे व्रत केले. वैज्ञानिक महत्व म्हणजे हा जो वृक्ष आहे तो आपल्याला भरपूर असा ऑक्सिजन देतो. त्यामुळेच म्हणजे ज्येष्ठ महिन्यात म्हणजे आपल्या वडाच्या झाडाची सावली ही खूप जगामध्ये सर्वात दाट सावली ही वडाच्या झाडाची असते. त्याच्या पारंब्यातून नेहमी सतत पाणी गळत असल्यामुळे तिथील हवा थंडगार असते, म्हणून हे आपल्या आरोग्यासाठी खूप शुभ असते, म्हणजे हितकारक असते. आणि याचं आणखी एक वैज्ञानिक कारण म्हणजे ही आपल्याला भरपूर ऑक्सिजन हा वृक्ष देत असतो. त्याचप्रमाणे या वृक्षाच्या वटवृक्षाच्या अनेक भागापासून आपल्याला प्रजनन शक्ती मिळत असते. म्हणूनच स्त्रिया इथे वडाची पूजा करायसाठी येतात. जे ज्येष्ठ महिन्यात जे वातावरण असते म्हणजे झिमझिम पाऊस, ढगाळ वातावरण, त्या वातावरणामुळे या वडाच्या झाडातून जी संपर्के बाहेर पडत असतात, त्या संपर्काचा आपल्या महिलांना प्रजनन शक्तीसाठी फार त्याचा उपयोग होत असतो. हे वैज्ञानिक त्याचं कारण आहे. म्हणूनच आणि आपण सत्यवानाची सावित्रीची जी कथा ऐकतो त्यामागे पण मुख्य असं कारण आहे. ज्यावेळेस सत्यवान सावित्री जंगलात लाकडे तोडासाठी गेले होते, त्यावेळेस ज्येष्ठाच्या त्या अति उन्हामुळे ते चक्कर येऊन पडले, उन्हाने त्रासले आणि त्यांचा ऑक्सिजनमुळे जीव कासावीस झाला. त्यावेळेस सावित्रीने त्याला वडाच्या झाडाखाली नेले. तिथल्या त्या थंड वातावरणामुळे सत्यवानाचे प्राण वाचले. म्हणूनच सावित्रीने वटपौर्णिमेची पूजा केली. आणि त्याचप्रमाणे सावित्रीला जसं म्हणजे आपलं आधुनिक महत्त्व कळलं, वडाचं महत्त्व कळलं, जे ऑक्सिजन खूप असल्यामुळे सत्यवानाचे प्राण वाचले. आणि त्याचप्रमाणे पर्यावरणाशी कृतज्ञता व्यक्त करणे, निसर्गाशी कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजेच वटपौर्णिमा आहे.